सगळ्या मित्रांनो नमस्कार. मी तुमचा दुसरा अतुल गायकवाड आणि तुमचं माझ्या अतुल गायकवाड या डेली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. मी चालू वॉकिंगला आणि वॉकिंगला चालत असताना थोडासा माझ्या चेहऱ्यावर परिणाम जाणवायला लागला आहे. कारण की थोडीशी मला वाटतं थोडीशी माझी चेहऱ्याची जी ग्वाल फुगलेली होती जोरदार अशी जाड ते थोडेसे कमी झाल्यासारखे अशी मला पण थोडं फिलिंग होते. कदाचित तुम्हाला पण थोडंसं वाटत असेल. आणि चालू आहे रस्त्याच्याकडे एक पाईप फुटला जोरदार. म्हणजे पाईप फुटलेला जोरदार नाही पण पाईप फुटला आहे आणि त्या पाईपामधनं इतकं पाणी प्रेशरनं वाहतं आहे तुम्हाला मी दाखवतोय. अरे बापरे, निसर्गात सुद्धा आपण जी कारंजी बघत नसतो तशा प्रकारची कारंजी आपल्याला इथं बघायला मिळतात. पण एक धोका आहे. वर आहे तार, मोठी तार आहे. ताराचं जे टावर असतो टावर लाईन, ते टावर लाईन गेलेलं आहे आणि पाण्याचा प्रेशर जे आहे त्या टावर लाईनवर उडतो आहे. त्याच्यामुळे कदाचित धोका आहे. पुढे जावं की नाही, पाणी बी पडतं आहे. जावं लागेल. तुम्हाला मी प्रेशर दाखवतो आता पाण्याचा. आणि मोठी लाईन पाठीमाग दिसते ही टॉवर, तर ते टॉवर लाईन वरनं गेलेली आहे आणि पाण्याचा प्रेशर तिथं पडतो आहे. तुम्हाला मी दाखवतो आहे. चला तर मित्रांनो, हे बघा टॉवर लाईन तुम्हाला दिसत असेल. बघितलंच, ही जी टॉवर लाईन आहे ही मोठी टॉवर लाईन आहे आणि पाण्याचा प्रेशर इथून उडतो आहे. गाड्या ह्याच्यामध्ये भिजत आहेत. काय आम्हाला कसं असतं, चालत एखादा कुठला व्हिडिओ सापडला की आम्ही लगेच कॅप्चर करतो. बघितलं कसं दिसतंय, फुल पाण्याचा प्रेशर आहे. कुठली पाईपलाईन फुटली माहीत नाही आहे पण पाण्याचा प्रेशर भरपूर आहे. पाण्याचा प्रेशर भरपूर आहे. हे बघा पळत आली भिजतील म्हणून. आणि वर बघा ते पाणी ताराला पोचले. कशाचं पाईप फुटलं होतं दादा? काय फुटलं तिथं? पाण्याची JCB नोकरला दिसते की. हां अच्छा. चला आपल्याला पलीकडे जायचे. पण आता काय फुटले या चल बघा. आता वर तार आहे त्या आणि हे पाणी डायरेक्ट ताराला पोचते. धोका आहे, कदाचित करंट उतरू शकतो खाली. बहुतेकांचं काहीतरी काम चाललं होतं इथं. आणि हा पाण्याचा प्रेशर बघा दिसतोय. हा पाण्याचा प्रेशर थेट वर जातोय, लाईनला मिळतोय आणि फुल व्होल्टेजचे तार आहेत ह्या, त्याच्यामुळे ह्याच्यात करंट उतरू शकतोय. तर मित्रांनो, एवढं पाणी पडतंय वरनं की सगळ्या रस्त्यावरती पाणी आहे आणि माणसं तिथून जातात येतात. तर मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवतो हे बघ पाठीमागं हे जे दिसतंय ना, हे पाणी आहे. ही जी लाईन आहे ती लाईन अशी वर गेलेली आहे. ग्रामपंचायतची लाईन आहे, परंतु कोणीतरी काम केलं आणि ती फुटलं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर वाढला. ते बंद करायला गेलेत पण तोपर्यंत पाणी वाया जाणार आहे. आता बघा, आता आपल्याला जायचं पलीकडे इथून. आता कसं जावं, अंगावर तर पाणी पडते. अंगावर पाणी पडते. आपण जायचा प्रयत्न करूया. सगळं भिजलं. चला तर आजचा ब्लॉग बनला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला माझे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.